महाराष्ट्राच्या राजकारणातील चाणक्य बनवून घेणारे शरद पवार यांना आपल्या पक्षाच्या 10 जागा सुद्धा धडशा निवडून आणता आले नाही. आणि विधानसभेमध्ये यांची गजब बेइज्जती झालेली आहे. ही बेइज्जती महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये तसेच जागतिक लेवलपर्यंत गेलेली आहे. अशी बेइज्जती आतापर्यंत कुणाची आणि कुठं झाली नव्हती. असो बघा, आता एखाद्या माणसाचा जो गुण असतो मुळात, कितीही मोठ्यावरती गोष्टी होऊ द्या, तो त्याच्या अंगातला गुण जात नाही असं म्हणतात. आता लोकसभेच्या अगोदर जे मराठा आरक्षण महाराष्ट्रामध्ये होऊ घातलं होतं आणि त्याला हवा पाणी घालायचं काम हे शरद काकांनीच केले. आणि याची पुष्टी तेव्हा लागते बघा, ज्या ठिकाणी यांना आपला फायदा दिसून येतो त्यावेळेस त्या ठिकाणी काका हे आपोआप उडी मारतात. आता सराटी आंतरवाली या ठिकाणी काका गेले होते. ज्यावेळेस तिथं लाठी हल्ला झाला त्यानंतर लागलीच ते गेले आणि त्या ठिकाणी जाऊन तिथं काय घडलं सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. साहेबाची काय ऊर्जा आहे, काय ऊर्जा साहेबांची, हे साहेबांची ऊर्जा त्यावेळेस कळाली होती. ती ऊर्जा पाटलांची होती उपोषण करताना की साहेबांची होती हे मराठ्यांना कळून चुकले. आता पण त्यावेळेस महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक लोकसभेला काहीतरी असं गंभीर असं एक स्वरूप आणायचं आणि एखाद्या समीकरणामधून एखाद्या समीकरणाची जुळवाजुळव करून कसं आपल्याला त्यावेळेची बाजी मारता येईल याकडे काकांचं लक्ष होतं आणि त्यांनी ते लक्ष साध्यही केलं. मुळात यांची नीतीच ती आहे, फक्त फोडा आणि राज्य करा. ज्या प्रकारे इंग्रजांनी भारतावरती वर्षानुवर्ष राज्य केलं तेच पैत्रा आजमावत आहेत काका. कोणी त्याला घरामध्ये काका म्हणतात पण आपण असं म्हणणार नाही. बघा, मग यानंतर तेच स्वप्न उराशी बाळगून नंतर विधानसभा समोर आली. मग त्यावेळेस तोच पॅटर्न अवलंबायचा प्रयत्न केला गेला. जरांगे पॅटर्न त्याला म्हणतात त्यावेळेस. पण मुळात तो जरांगे पॅटर्न काही ठिकाणी होता, पण त्या ठिकाणी नंतर गोष्ट कळून आली. त्या ठिकाणी एक महत्वाचा फॅक्टर होता, तो म्हणजे मुस्लिम आणि मराठा. ह्या दोन्ही मताचं ध्रुवीकरण करून त्या ठिकाणी यश मिळालं, ते म्हणजे आघाडीला. मग त्या उज्ज्वल यशामुळं, त्या मोठ्या यशामुळं ह्या महाराष्ट्रामधून काँग्रेस हे नामोनिश झालं होतं. आणि शिवसेना अर्धी इकडं आलेली आहे, ओरिजिनल आहे ती, आणि जे उरलेला शरद पवारांचा गट एवढं बाहेर असताना सुद्धा त्यांना एक असं घवघवीत यश मिळालं. त्यावेळेस बोललं गेलं की आम्हाला जनतेनं न्याय दिला, त्यांनी जनतेने आमचा न्याय केला. मग त्यावेळेस घवघवीत यश हे न्याय असू शकतं आणि 6 महिने त्यावरती इम्प्लिमेंट करून जे यश मिळवले युतीनं ते एक घोटाळा असू शकतो. एवढा दोगलेपणा फक्त या ठिकाणी हेच लोक करू शकतात, एवढं यातून स्पष्ट होतंय. म्हणजे आपला तो बाब्या लोकांचं कार्ट, ही अशी जी नीती आहे ती नीती सध्या बघायला मिळते. झारखंडची जी निवडणूक झाली त्यामध्ये काँग्रेसचं सरकार बसलेलं आहे, पण त्या ठिकाणी लोकशाही वाचली असं म्हणतात. पण या ठिकाणी त्यांचं म्हणणं आहे की या ठिकाणी लोकशाही ही मारण्यात आली, लोकशाहीची हत्या करण्यात आली. आता जरांगे पाटलाच्या नावानं त्यानंतर माणूस उभा झाला. त्यानंतर दुसरं आहे निर्भय बनव, त्यामध्ये विश्वंभर चौधरी असतील, ते आशिम सरोदे असतील, किंवा त्यानंतर जे पुढले आहेत ते म्हणजे आपले शरदचंद्र पवार आहे आणि त्यांचे एक पिल्लू आहे ते म्हणजे संभाजी ब्रिगेड संघटना. याच्या माध्यमातून त्यांनी एक महाराष्ट्रामध्ये तसंच भारतामध्ये भारत जोडो यात्रा असेल तसाच प्रचार महाराष्ट्रामध्ये करण्यात आला. निर्भय बनव अंतर्गत निर्भय कुणाला बनवायचं होतं हे अजून कळलं नाही. निर्भय बनवच्या अंतर्गत त्यांना निर्भय बनवायचं होतं आघाडीला आणि शरद पवारांना. पण ह्या सगळ्या काही गोष्टी या ठिकाणी विधानसभेला फेल झाल्या. विधानसभेला एक कार्ड चाललं, त्या कार्डचं नाव आहे देवा कार्ड, शिंदे कार्ड. एक घट्ट मैत्री आणि त्या मंत्रीचं 6 महिन्यामध्ये केलेलं इम्प्लिमेंट आणि हा रिझल्ट हे महाराष्ट्रासमोर आलाय. दोघांचं कसं कॉम्बिनेशन आहे, एक दोघांची कशी एक केमिस्ट्री आहे शिंदे साहेबांची, फडणवीस साहेबांची, हे या निकालातून कळलं. कारण हा निकाल फक्त एकट्यांचा नाही, निकाल हा तिघांचा युतीचा आहे. यामध्ये प्रत्येकाची भूमिका ही एक महत्वाची आहे. मग तो निकाल लागला, निकाल हा अविस्मरणीय, अद्भुत, अविश्वसनीय होता. त्यामुळे यांचे परत धाबेदर आणले. त्यांना माहित आहे
की घोटाळा कुठंच नाही, घोटाळा फक्त आपल्यामध्ये झालेला आहे. घोटाळा हा झाला आघाडीमध्ये. आघाडी हे पूर्णपणे गलिच्छ राजकारण आतापर्यंत करत आली आहे आणि आताही करते. फक्त नाव दिलंय, ते नाव म्हणजे एक सेक्युलरचं पुरोगामी विचारधारा. मग पुरोगामी विचारधारा फक्त निवडणुकामध्येच काय दिसते, ते वारंवार दिसत नाही. फक्त ते पुरोगामित्व यांच्यामध्ये निवडणुका पुरतं येतं, परत ते गायब होतं. नेमकं अर्थ हे कळत नाही पुरोगामित्व आणि सेक्युलरपणा काय असतो. म्हणजे हिंदूंच्या देवदेवतांना शिव्या देणे म्हणजेच सेक्युलर, ही त्यांची व्याख्या आहे. कारण यांच्या स्टेजवरून वारंवार हिंदूंचा देवदेवतांचा अपमान होतो, महाराष्ट्रानं बघितलेले आहेत. मग ज्या वेळेस आता सगळेच कार्ड फेकून झाले विधानसभेला, हे कुठलेच यांचे कार्ड चालले नाहीत. सेक्युलर असतील, जरांगी पाटील असतील किंवा निर्भय बनो असतील, हे पूर्ण कार्ड फेल झाले. मग त्यावेळेस एक 94 वर्षाचं कार्ड आलं, त्याचं नाव आहे समाजसुधारक बाबा आढाव. बाबा आढाव हे 19 महिने जाऊन जेलमध्ये होते. त्यांना जेलमध्ये घातलं होतं त्यावेळेस शरद पवारांनी, ते गृहमंत्री असताना केंद्रामध्ये. म्हणजे आतापर्यंत काँग्रेसच्या विरोधामध्ये राहणारे बाबा आढाव आता समोर काय आलंय. कारण बाबा आढावांना पुढे आणण्याचं कारण फक्त काय, त्यामुळं कुठल्या राजकीय पक्षाचा किंवा कुठला जातीय समीकरण या ठिकाणी दिसणार नाही. आता यांच्या पाठीमागे कोणीच नाही महाराष्ट्रामध्ये. त्याला कळालं की आता एवढे बहुमत युतीला मिळालं, याचा अर्थ आपल्या पाठीमागे कोणच नाही, हे त्यांना माहिती असल्यामुळं. आणि पुढे लगेच महानगरपालिका असते, नगरपालिका असते, जिल्हा परिषद याच्या निवडणुका असल्यामुळं हे शरद पवारांनी एक कार्ड टाकलं. ते कार्ड म्हणजेच बाबा आढाव. कसं काय, कारण त्यामध्ये कुठलाही जातीय नाही, राजकीय नाही, काय नाही, फक्त एक छबी पुढे राहते, ते म्हणजे समाज सुधारक. मग या ठिकाणी राहून राहून प्रश्न पडतो, ईव्हीएम मशीन विषयी बोलण्यासाठी बाबा आढाव आलेत, अदानी विषयी बोलायला बाबा आढाव आलेले आहेत, लोकशाही वाचवायला त्यांनी आलेले आहेत, आत्मक्लेश त्यांनी आणलेला हे उपोषण किंवा हे आत्मक्लेश त्याचं अभियान आहे ते. या ठिकाणी प्रश्न असा पडतो, यांना नेमका कुठला आत्मक्लेश करायचा. कारण महाराष्ट्रामध्ये महाएल्गार काय असेल किंवा प्रतिमोर्चे बघितले तुम्ही काही दिवसापूर्वी, पण जो हा महाक्लेश आला, आता हा महाक्लेश फक्त युती विरोधामध्ये वापरायचा आहे. कारण लोकांमध्ये ह्या गोष्टी पेरल्या पाहिजे की हा व्यक्ती कुठला राजकीय नाही, हा व्यक्ती फक्त सामाजिक चळवळीमधील आहे. कारण हा व्यक्ती राजकीय आहे हे जरांगे पाटलामुळे कळून आलं की जरांगे पाटलाची लढाई ही राजकीय चालू आहे. पण ती चूक शरद पवारांना इकडे करायची नव्हती, म्हणून त्यांनी आणलं बाबा आढावांना. बाबा आढाव आले, बाबा आढाव बेचा पाडा पडू लागले, आल्या ईव्हीएम मशीन हे. पण त्या मला ठाम प्रश्न आहे, आतापर्यंत जे ज्वलंत प्रश्न आहेत आणि आतापर्यंत ह्या 10-15 वर्षामध्ये किंवा पाठीच्या वर्षामध्ये मागच्या सरकारमध्ये बाबा आढाव कधीच आले नाहीत पुढे. त्यांनी आणलेत बहुतेक, त्यांनी एक गाव एक पानवटा त्यांनी आणलेलं आहे, कारण गावागावामध्ये जाती एकत्र नांदाव्या त्यांची इच्छा होती. पण आता जे त्यांनी आत्मक्लेश आणलेला आहे, हा आत्मक्लेश आत्ताच का. पण टायमिंग बघा, फक्त योग्य टायमिंग. महाराष्ट्रामध्ये फक्त एवढाच मोठा प्रश्न आहे का, नाही लढावं, आंदोलन करावी. तुम्ही आंदोलन शासनाविरोधामध्ये करा, बिनधास्त करा, काय हरकत नाही. पण कुणाला तरी फायदा व्हावा म्हणून ते आंदोलन करणं, असं केलं ना, त्या काळापुरता तो व्यक्ती योग्य वाटतो. पण शेवटी ज्यावेळेस पितळ उघडं पडतं त्यावेळेस त्या व्यक्तीच्या पाठीमागं कुणीच नसतं. फॉर एक्झाम्पल जरांगे पाटील, त्यांच्या पाठीमागे पूर्ण समाज होता महाराष्ट्रामधला, मराठा समाज. आज पाठीमागे फक्त काही मोजके लोक आहेत. कारण काय, कारण हेच तेही गोष्टी पवारांनी चालवल्या आणि हे पण गोष्टी पवार चालवत आहेत. कारण त्यांच्या स्टेजवरती नेहमी पवार, त्यांचे जे काही चिरचपाटे असतील असतात. मग या ठिकाणी आता हे तिसरं कार्ड जे आलंय, आता हे कार्डची जादू दाखवायची कधी, ज्या वेळेस जे आपले स्थानिक संस्था आहेत, महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, या ठिकाणी हे कार्ड खेळायचे आहेत आणि लोकांना त्याच्या माध्यमातून जवळ घ्यायचं आहे. राजकीय पक्षाच्या माध्यमातून नाही, निर्भय बनो किंवा एक सामाजिक होतो नाही, जरांगे पाटलासारखं. त्यांना एक असं त्यांना कार्ड फेकायचं होतं, ते कार्ड हे जुनं असावं आणि ते कार्ड ह्या सामाजिक जे आंदोलन आहेत याच्याशी निगडीत असावं, म्हणजेच समाज सुधारक. आणि त्यांना भेटले गेले ते म्हणजे बाबा आढाव.
आता ह्या वयात त्यांनी काय करायला पाहिजे होतं आणि ते काय करत आहेत. म्हणजे आतापर्यंत जे आपण एवढं संघर्ष केला, एवढ्या गोष्टी केलेल्या आहेत मोठ्या मोठ्या, त्या गोष्टीचं फळ घ्यायचा वेळ आहे आता. पण शेवटी शेवटी ते आपलं नाव खराब करून जात आहेत की काय, असं पण वाटतं. हे तीन तीन कार्ड खेळून पण साध्य काय करायचं. आता निवडणूक झाली, तुम्ही फक्त एक गोष्ट तुम्ही करू शकत नाही, तुम्ही तुमची हार स्वीकारू शकत नाही. तुम्ही आपला हा अनपेक्षित जो पराभव आहे तो तुम्ही पराभव स्वीकारत नाही, हेच तुमचं मोठं दुःख आहे. तुम्हाला एक गोष्ट मान्यच होत नाही. काय सभेला 10-15 लोक पैसे आणून बोलवायचे, सभा मोठ्या करायच्या आणि दाखवायचं आमच्या पाठीमागे एवढी मॅन पॉवर आहे, आणि तुम्ही इथून निघून गेलात, तुम्ही इथून विमानामध्ये उडालात की इथं खाली ग्राउंडला भांडणं राहायचे, मला पैसे भेटलेच नाहीत. ही अवस्था होती त्यावेळेस, लोकसभेच्या वेळेस आणि विधानसभेच्या वेळेस. या लोकांनी फक्त पैसे देऊन लोक आणलेत सभेसाठी, आणि ते लोक बाहेर भांडणं करायचे पैशासाठी. काय बघा, काय तर तेव्हा बाहेर टाकले ते बाहेर सोशल मीडियावरती की आम्हाला याने आम्हाला अमुक आणलं होतं, पैसे नाही दिले, अशा पद्धतीच्या. मग नेमकं आता यांना नेमकं साध्य काय करायचंय. पण आता जनता वेळेला जनतेला कळायला लागलं नेमकं खरं कोण आहे, खोटं कोण आहे. आणि वोट हे जनतेने केलेलं आहे युतीला, आणि जनतेला माहित आहे नेमकं होणार होतं काय ते. भलेही त्यावेळेस युतीला माहिती नव्हतं महाराष्ट्रामध्ये होणार आहे काय, पण जनतेला माहित होतं की महाराष्ट्रामध्ये हे होणार आहे. कारण प्रत्येक वेळेस महिलांचे गावातले बाईट यायचे, मुस्लिमांचे सुद्धा बाईट यायचे की मुख्यमंत्री कोण, मुख्यमंत्री हा महायुतीचा असणार आहे, शिंदे साहेब परत येतील, देवाभाऊ परत येतील, हेच लोक म्हणायचे. कारण त्यांना आत्मविश्वास होता, कारण मतदान करणारे तेच होते. मग हे आता आत्मक्लेश आहे. आता आत्मक्लेश नेमकं क्लेश कुणावरती काढणार आहे आणि ते आत्मसात कुणाला देणार आहे, ते कुणाला आत्मनिर्भर करणार आहे, हे आपला येणारा वेळ सांगेल. पण तुर्तास बघा या ठिकाणी एवढी गोष्ट कळते की जे काय चाललंय त्या मागं पवार साहेब 100% असणारच आहेत. कारण 2 दिवसापूर्वी आपले वागळे साहेब बोलले होते की शरद पवार काही शांत बसणारे व्यक्तिमत्व नाही. हे तेवढंच खरं आहे. आणि ज्या वेळेस शरद पवार शांत राहत नाहीत त्यावेळेस शरद पवार काड्या करतात, हे पण तेवढंच खरं आहे. आणि जी केलेली काडी आहे ती काडी त्याचाच एक भाग आहे, आणि त्यांचाच एक गेम प्लॅन आहे, एक कार्ड आहे, असं म्हणता येईल आपल्याला. धन्यवाद. मस्त.